विशेषतः भटकेमुक्तांचे प्रश्न जर म्हटले तर ते शहरी असो का ग्रामीण असो दोन्ही ठिकाणी सारखेच प्रश्न आहेत की भटकेमुक्तांचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचल्या तरी त्यांचा लाभ त्यांना घेता येत नाही. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की साधारणपणे 10 ते 15% लोकांकडे आजही आधार कार्ड नाहीये, 20-25% लोकांकडे मतदान ओळखपत्र नाहीये, 30-35% लोकांकडे रेशन कार्ड नाहीयेत आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड त्यांना रेशन मिळत नाही, ही अजून पुढची समस्या आहे. पण इंग्रज आल्यानंतर त्यामध्ये खूप मोठे बदल झाले. त्यांनी या सगळ्या जमातींना गुन्हेगार घोषित केल्यामुळे तो जो शिक्का त्या काळापासून जो बसलेला आहे तो अद्यापही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पुसला गेलेला नाहीये. म्हणजे त्या नंदीवाला हा पूर्वीच्या काळी येऊन आपल्याला निसर्गात काय काय बदल घडणार आहे, शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, पाऊस पाणी कसा येणार आहे याच्याबद्दलचं भाकीत तो वर्तवत होता. मुघल काळामध्ये अनेक आक्रमणं झाली, त्याच्यामध्ये अनेक देवळांचा नाश झाला. अगदी आपण बघतो की तुळजाभवानीचं मंदिर देखील फोडलं गेलं. मग तो बंजारा समाज असो, मरियावाला असो, या सगळ्यांनी देवदेश धर्मासाठी आपलं बलिदान केलेलं आहे. आणि तुमचे देवदेश हे राखून ठेवण्यामध्ये, त्याला सांभाळून ठेवण्यामध्ये यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. राज्य शासनातले काही अधिकारी, महानगरपालिकेचे काही अधिकारी, काही बिल्डर्स, काही स्थानिक राजकारणी हे सगळे एकत्रित संगनमत करून ह्या भटकेमुक्तांना थोडेसे पैसे देऊन कसं हाकलता येईल, म्हणजे त्यांना पैसे देऊन त्यांना हाकलणं आणि त्यांचं जे काही घर आहे त्या घराला कब्जा मिळवणं. नमस्कार, मी सागर देवरे आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत कॅमेऱ्यावर जयेश पाटील आणि संदेश बुले. महाएम टीव्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. राज्यातील भटके विमुक्त प्रवर्गातील अनेक जे समाज आहेत, पारधी, कोल्हाटी, मसनजोगी, कैकाडी, वडार, वंजारी आणि नंदीवाला अशा अनेक समाजाचे विविध प्रश्न आहेत. आणि या सर्व समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने राज्यामध्ये काम करणारी भटके विमुक्त परिषद ही संघटना आहे. आणि या संघटनेने नुकताच राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याशी भेट घेतली आहे आणि या प्रवर्गाच्या विशेष काही मागण्या माननीय राज्यपालांसमोर या संघटनेच्या मार्फत ठेवण्यात आल्या होत्या. आणि या भटके विमुक्त परिषदेचं शिष्टमंडळ राज्यपालांसमोर उपस्थित होतं. आणि या शिष्टमंडळातून आज भटके विमुक्त परिषदेचे माननीय अध्यक्ष आदरणीय उद्धवजी काळे आणि कोषाध्यक्ष आदरणीय नरेश पोटे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. या भेटी दरम्यान त्यांनी काय मागण्या केल्या आणि माननीय राज्यपालांसमोर काय विषय ठेवले भटके विमुक्त प्रवर्गासाठी, या सर्व मागण्यांचा पाठपुरावा आणि विशेष संवाद आपण त्यांच्याशी साधणार आहोत. सर, आपले सहर्ष स्वागत आणि सर्व आपल्या दोघांना नमस्कार. धन्यवाद. सर, भटके विमुक्त परिषद आज राज्यभर काम करत आहेत आणि परिषदेच्या माध्यमातून कोणत्या प्रश्नांवर सर्वाधिक लक्ष आपण केंद्रित केले आतापर्यंत, यावर नागरिक आपल्या प्रेक्षकांना आपण काय सांगतो? गेल्या 1991 पासून भटकेमुक्त विकास परिषद ही आपल्या 4 आयामांवर काम करीत आहे. शिक्षण, स्वावलंबन, सन्मान आणि सुरक्षा अशा 4 बिंदूंना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर भटकेमुक्त विकास परिषद ही आपले काम करीत आहे. विशेषतः शिक्षणाचा विचार केला आपण तर भटकेमुक्तांमध्ये शिक्षणाची गंगोत्री त्यांच्या घरापर्यंत पोहोचावी यासाठी 1993 पासून भटकेमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून यमगरवाडी सेवा प्रकल्प हा चालवला जातो आणि त्यामध्ये एकलव्य प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आपण चालवतो. त्याचबरोबर पालावरची शाळा हा एक अतिशय अभिनव उपक्रम आपण प्रत्येक भटकेमुक्तांमधल्या समाज घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पालावरची शाळा या माध्यमातून, पालावरची शाळा म्हणजे प्रत्यक्षात त्या वस्तीतल्या तांड्यातल्या झोपडीमध्ये जाऊन त्यांच्या पालावर जाऊन आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या वस्तीमध्येच एखादी शिक्षिका आपण नियुक्त करतो, तिला प्रशिक्षण देतो आणि त्यामार्फत त्या मुलांचा अभ्यास आपण घेतो. साधारणपणे 1 ते 14 वयोगटातली मुलं या शाळेमध्ये येतात आणि त्यांना आपण वाचन, लेखन, इंग्रजीचं प्राथमिक ज्ञान तसेच गणिताच्या सगळ्या क्रिया ह्या आपण त्यांच्याकडनं करून घेतो आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि विशेषतः प्रमाण शाळेमध्ये त्यांची उपस्थिती चांगली राहावी यासाठी आपण प्रयत्न करतो. या अनुषंगाने 1-2 विशेष प्रश्न विचारावं वाटतात. म्हणजे की ही जी कामे जी आपण सांगितली की भटके विमुक्त परिषद ही कामे आपण समाजासाठी करतो, त्याच्यामध्ये म्हणजे आता आपण सांगितल्याप्रमाणे विशेषतः ग्रामीण आणि शहरी भाग आपण जर पाहायला गेलो तर ग्रामीण भागामधले
हे जे कामं वगैरे म्हणजे अशा राबवले जातात. शहरी भागामध्ये राहणाऱ्या भटके विमुक्त समाजासाठी आपले काय कामं चालतात आणि हे दोन्ही काम म्हणजे हे सर्व काम ही गती पुढे चालत असताना आपल्याला आपल्या समोर काय आव्हानं असतात? विशेषतः भटकेमुक्तांचे प्रश्न जर म्हटले तर ते शहरी असो का ग्रामीण असो दोन्ही ठिकाणी सारखेच प्रश्न आहेत. नक्कीच. उलट शहरी भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात ते प्रश्न भेडसावतात, खरी गोष्ट आहे. कारण त्यांना राहण्यासाठी घर नसतं. शहरामध्ये स्लम एरियामध्ये कुठेतरी रस्त्याच्या कडेला त्यांची झोपडी असते, गावकुसाबाहेर त्यांची घरं असतात. ग्रामीण भागाचा जर विचार केला तर समस्या सारख्याच आहेत. शहरामध्ये उलट त्या अधिक प्रकर्षाने जाणवतात आणि त्याच्यामध्ये घरकुल ही त्यांची सगळ्यात महत्वाची समस्या असते. त्यामुळे कुठेतरी रस्त्याच्या कडेला झोपडी करून पाल टाकून ती राहत असतात आणि ग्रामीण भागातले रोजगार नष्ट झाल्यामुळे विशेषतः सगळ्यांची धावी शहराकडे असते. त्याच्यामुळे स्लम एरिया असतील किंवा झोपडपट्टी एरिया असेल किंवा रस्त्याचे पूल वगैरे या ठिकाणी जिथे मिळेल तिथे अगदी सिग्नलवर पण आपल्याला काही समाज बांधव आपली उपजीविका करताना दिसतात, विशेषतः पारधी समाजाचे. राईट. म्हणजे पाहायला गेलं तर सर हा प्रवर्ग जो आहे हा उपजीविकेसाठी आणि पोटापाण्यासाठी आजपर्यंत भटकंतीमध्ये वावरत आलेला आहे आणि आत्ताच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर जिथे शासकीय कागदपत्रांची किंवा ओळखपत्रांची फार मोठी गरज लागते तर भटकंती करत असताना या प्रवर्गाकडून एक कंप्लेंट नेहमी असते की त्यांच्याकडे की आमच्याकडे या म्हणजे ओळखपत्रांशी या कागदपत्रांशी फारकत झाले, विसंगत झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. आपलं या प्रवर्गाची सर्वात मोठी तक्रार आहे. नुसतं शिक्षण, स्वावलंबन, सन्मान, सुरक्षा या बिंदूवर काम करत असताना असं लक्षात आलं की भटक्या विमुक्तांचे मूलभूत प्रश्न जे आहेत ते अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि पोहोचल्या तरी त्यांचा लाभ त्यांना घेता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांचा अभाव. मग त्याच्यामध्ये अगदी साधी जरी गोष्टीचा विचार केला तर आधार कार्ड सुद्धा त्यांच्याकडे नसतं, की जे आपण मूलभूत म्हणतो. मूलभूत कागदपत्र जे आहे की माझं ओळख, आयडेंटिटी दाखवणारा कागद जर कुठला असेल तर तो आधार आहे, पण ते देखील त्यांच्याकडे नसतं. कारण आधार काढण्यासाठी जन्माचा दाखला त्यांच्याकडे नसतो. भटकंतीमुळे अनेकदा त्यांच्या जन्माची नोंद होत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे जन्मदाखला नसतो, त्यामुळे आधार कार्ड नसतं. आधार नसतं त्यामुळे रेशन कार्ड नसतं. रेशन कार्ड नसतं त्यामुळे मतदान कार्ड नसतं. आणि त्याच्यासाठी जातीचा दाखला मिळवणं तर हे अतिशय महत्वाचं आणि दिव्य असं काम आहे. एखाद्याला जातीचा दाखला मिळाला म्हणजे अक्षरशः आकाशातून तारे तोडून आणण्यासारखं काम आहे त्याच्यासाठी. कारण याच्यासाठी लागणारे कागदपत्र मिळवणं आणि त्यातून हे सगळे कागदपत्र त्याला मिळणं हे एक मोठं महादिव्य काम आहे. आणि म्हणून मागच्या काही वर्षाच्या अनुभवावरनं परिषदेने मागचं 2 वर्षापासून आम्ही कागदपत्र अभियान म्हणजे मागच्या ह्या 4 विषयांच्या जोडीला त्याचे हितरक्षेसाठी जे काही करता येईल त्याच्यामधला कागदपत्र हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. ते मिळवून देण्यासाठी परिषद मागच्या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. आणि आव्हानं नेमकी काय काय आली ही परिषदेमार्फत अशी उपक्रम राबवताना? म्हणजे हा समाज पाहायला गेलं तर शिक्षणाकडे फारसा म्हणजे अजूनही कुठेतरी वळलेला दिसत नाही किंवा वळण्याच्या प्रयत्नामध्ये असलेला दिसतो. तर भटके विमुक्त परिषदेला अशी उपक्रम राबवताना काय आव्हान आहे? आता मी जे सांगितलं की कागदपत्र अभियान जे आहे, तर अशा वस्तीवर ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते जायचे त्यांना लक्षात आलं की आपण या विषयावर काम केलं पाहिजे आणि नुसतं ओरडून भागणार नाही की अनेकांकडे दाखले नाहीये. त्यासाठी काहीतरी ठोस डेटा किंवा माहिती संकलन करणं गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही मागच्या वर्षामध्ये साधारणपणे 30 जिल्ह्यामध्ये 159 तालुक्यात आणि 567 वस्त्यांवर आम्ही प्रत्यक्ष सर्वेक्षण केलं. साधारणपणे 950 कार्यकर्ते आमचे दारोदार फिरून वस्तीवर पालापालावर जाऊन आम्ही 62,000 लोकांचं सर्वेक्षण केलं. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की साधारणपणे 10 ते 15% लोकांकडे आजही आधार कार्ड नाहीये, 20-25% लोकांकडे मतदान ओळखपत्र नाहीये, 30-35% लोकांकडे रेशन कार्ड नाहीयेत आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड त्यांना रेशन मिळत नाही, ही अजून पुढची समस्या आहे. आणि साधारणपणे 60 ते 65% लोकांकडे जन्माचा दाखला आणि 70% लोकांकडे जातीचा दाखला नाहीये, की ज्या आधारावर शासकीय योजना ठरतात, शासकीय योजना दिल्या जातात. त्यामुळे जातीचा दाखला हा सगळ्यात महत्वाचा कागद त्यांना हवा असतो, पण तोच त्यांच्याकडे नसतो. तर हे एक मोठं आव्हान होतं परिषदेपुढे आणि आम्ही आमच्या साधारणपणे 1000भर कार्यकर्त्यांच्या मदतीने हे सगळं आव्हान पेललं आणि मागच्या वर्षी जे सर्वेक्षण केलं 62,000+ लोकांचं सर्वेक्षण केलं. आता ती संख्या साधारणपणे 1 लाखाच्या आसपास आमची जाऊन पोहोचलेली या वर्षभरामध्ये. आणि त्याच्यावर निरंतर काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे परिषदेने की जोपर्यंत शेवटच्या घटकाला त्याचे कागदपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण हे एक आयाम म्हणून आम्ही त्या कामाला स्वीकारलेला आहे. आता
यासारखी इतर कोणते म्हणजे आता या आयामाद्वारे आपण सर्वेक्षण करत आहोत की आपण लाखभर प्रवर्गातील भटकेविमुक्त प्रवर्गातील लाखभर लोकांपर्यंत आपण सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोहोचणार आहोत आणि या माध्यमातून त्या समाजाला शिक्षणासाठी किंवा त्यांच्या इतर गरजांसाठी जी काही सर्वात आव्हानं असतात त्यातलं सर्वात गंभीर आव्हान कोणतं असतं? त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं गंभीर आव्हान म्हणजे आज भटकेमुक्तातली मुलं अनेक आश्रमशाळा महाराष्ट्रामध्ये आहे, शिक्षण घेत आहेत, पण तोच महत्वाचा प्रश्न असतो की ज्यावेळेस नाव दाखल करायला जातात त्यावेळेस त्याच्याकडे आधार कार्ड नसतं, त्याच्यामुळे नाव दाखल करण्यापासून ती प्रक्रिया सुरू होते आणि जेमतेम त्याला ऍडमिशन मिळाली, प्रवेश मिळाला तरी या सगळ्या प्रवर्गामध्ये लहान मुलं जे आहेत ही एकतर म्हणजे जे वेगवेगळे समाज आहेत मधल्या काळामध्ये या सगळ्या समाजानं खरं म्हणजे पूर्वी ही सगळी भटकंती स्वतःहून स्वीकारलेली होती, नक्कीच. पण इंग्रज आल्यानंतर जो 1871चा कायदा आला आणि त्या कायद्यामुळे या सगळ्यांना गुन्हेगार जमातीचे घोषित केले गेलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे ही सगळी जमात जी होती यांनी स्वतःहून भटकंती स्वीकारली होती. देशाच्या सगळ्या या याच्यामध्ये धर्मजागरणासाठी असेल, व्यवसायासाठी असेल, दळणवळणासाठी असेल, ह्या सगळ्यांनी आपण स्वतःहून हे सगळं भटकंती स्वीकारलेली होती. पण इंग्रज आल्यानंतर त्यामध्ये खूप मोठे बदल झाले. त्यांनी या सगळ्या जमातींना गुन्हेगार घोषित केल्यामुळे तो जो शिक्का त्या काळापासून जो बसलेला आहे तो अद्यापही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पुसला गेलेला नाहीये आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या अनेक पिढ्या ह्या शिक्षणापासून वंचित राहिल्या इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. गावागाड्यापासून अलग राहिल्यामुळे, भटकंतीमुळे, कधी चोरीमारी पण त्यांना करावी लागली असेल उपजीविकेसाठी, पण ती इंग्रजांच्या ह्या फूट पाडण्याच्या वृत्तीमुळे म्हणा किंवा यांच्याकडे संशयाने पाहण्याच्या वृत्तीमुळे म्हणा आजही सामान्य मनुष्य त्यांच्याकडे त्याच दृष्टीने अजूनही बघतोय. खूप मोठी दरी भटकेमुक्त आणि अन्य समाजामध्ये आहे, ती दूर करण्यासाठीचा प्रयत्न, त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांचा पूर्वीचा अतिशय गौरवशाली इतिहास समाजापुढे मांडण्याचं पण आम्ही काम करतो. खरं म्हणजे या सगळ्या भटकेमुक्तांना त्यांचं स्वअस्तित्व आणि त्यांचा स्वाभिमान, त्यांचा गौरव हा समाजापुढे पुनर्स्थापित करणे हीच मोठी काळाची निकड आणि गरज आहे असं आम्हाला वाटतं परिषद म्हणून. आणि सन्मान मिळवून देण्यासाठी म्हणून आमचं जे चौथं ब्रीदवाक्य आहे की शिक्षण, स्वावलंबन, सन्मान आणि सुरक्षा, तर सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांचा अभ्यास करणं, त्यांच्या अध्ययनाद्वारे आम्ही त्यांचा अभ्यास करतो आणि तो समाजापुढे त्यांचा गौरवशाली इतिहास मांडतो. तर खरं म्हणजे त्यांना त्यांची स्वतःची जी ओळख विसरलेली आहे, भटकेमुक्त समाजाने स्वतः विसरलेली ओळख आणि समाजाने पण त्यांची ही जी ओळख विसरण्यासाठी इंग्रजांनी जी कुटील नीती अवलंबली होती तर यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा गौरव पुनर्स्थापित करणं हेच खरं म्हणजे मोठं आव्हान परिषदेपुढे आणि अन्य समाजापुढे पण आहे. नक्कीच सर, फार महत्वाचा विषय आपण म्हणजे तुम्ही आता चर्चेदरम्यान सांगितलं की या समाजाकडे, या प्रवर्गाकडे संशयाच्या नजरेने आताही भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानंतर देखील आजही पाहायला जाते. ही सर्वात मोठी शोकांतिक आहे. MIMTVच्या वतीने नुकताच मुंबईतल्या नंदीवाला समाजाचं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर नंदीवाला समाजाने देखील अशीच तक्रार व्यक्त केली की आम्ही म्हणजे कदाचित हा प्रयत्न माध्यमावर आतापर्यंत पहिल्यांदा झाला असेल की MIMTVने मुंबईतल्या नंदीवाला समाजाचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही माध्यमाद्वारे ती मुलाखत प्रकाशित झाली, परंतु समाजातून काही लोकांच्या चर्चा झाल्या आणि आजही त्यांच्यावर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सुरक्षा यंत्रणेद्वारे आमच्या प्राण्यांवर कारवाई होते, आमच्यावर कारवाई होते, आम्ही ज्या ठिकाणी वस्तीवर, ज्या ठिकाणी कोण्यामध्ये राहतो, रस्त्याच्या फुटपाथवर जिथे राहतो त्या ठिकाणी देखील आमच्यावर कारवाई होते. या सर्व गोष्टींवर म्हणजे आज आपण आता मगाशी सांगितलं की शहरी आणि ग्रामीण भागातल्या भटक्या विमुक्त प्रवर्गातल्या समस्या या एक समान आहेत आणि कुठेतरी त्याच्यामध्ये संगती आहे आणि अशा वेळी जेव्हा नंदीवाला समाजाच्या अशा समस्या असतात तेव्हा याच ठिकाणी पोतराजाच्या समस्या आहे, मसनजोगी आणि इतर अनेक प्रवर्गाच्या समस्या, या समाजाच्या समस्याकडे आपण कसे पाहतो आणि याच्यावर आपण काय काम करतो सर? भटकेमुक्त प्रवर्गातला प्रत्येक व्यक्ती ही एक समस्या आहे. समस्या आहे म्हणजे त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचा हक्काचं मिळवून देणे आणि त्याच्या हक्कासाठी लढणे म्हणजे त्याची छोटीशीच गरज आहे. समजा नंदीवाला जर शहरात आला तर त्याच्या बैलाला चारा पाणी मिळत नाही, मिळालं तरी रस्त्याच्या कडेला तो कुठेतरी थांबतो रात्री आणि त्यांच्यावर काही समाजकंटक पण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात आणि यातून
त्या समाजाची व्यथा अजूनही समाजापर्यंत पोहोचते नाही असंच म्हणावं असं वाटतं. आणि ही सगळी व्यथा दूर करायची असेल तर समाजाने पण समजून घेतलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी पण सुहृदयतेने त्या दृष्टीकडे बघितले पाहिजे. जरी पेटासारखे जरी कायदे असले, समजा प्राणी सुरक्षा कायदा जरी असला, तरी अशा प्राण्यांना शिकवणं म्हणजे त्यांची कला, म्हणजे त्यांना त्यांच्याशी बोलून त्यांना शिकवणं ही देखील कला ज्या अर्थी आपण समजतो. म्हणजे एखाद्या आपल्या घरी असलेल्या पाळीव कुत्र्याला आपण शिकवण्यासाठी 1000 रुपये खर्च करतो, परंतु हा याच्याकडे उपजत ते ज्ञान आहे. नंदीवाला असेल किंवा माकडवाला असेल किंवा अस्वरवाला असेल, तर अशा प्राण्यांना शिकवणं आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी करून घेणं, कृती करून घेणं, हे खरं म्हणजे प्राणी सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्याला छळ केला तर ते होईल, परंतु त्याच्यात ज्ञान समजून घेऊन त्याच्याकडनं कृती करून घेणं हे मला वाटतं ही वेगळी गोष्ट आहे. त्याचा छळ करणं ही वेगळी गोष्ट आहे. ती एक प्रकारची कला आहे आणि खरं म्हणजे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. ते एक प्राचीन ज्ञान भांडार आहे सगळं, आणि ते सगळं चालतं बोलतं ज्ञान भांडार आहे. म्हणजे त्या नंदीवाला हा पूर्वीच्या काळी येऊन आपल्याला निसर्गात काय काय बदल घडणार आहे, शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, पाऊस पाणी कसा येणार आहे, याच्याबद्दलचं भाकीत तो वर्तवत होता. खरं म्हणजे त्याच्या भटकंतीमुळे, त्याच्या अभ्यासामुळे तो या सगळ्या गोष्टी सहजतेने सांगू शकत होता. म्हणजे आता सर पार्श्वभूमी पाहायला गेली तर फक्त इंग्रजांपुरतीच मर्यादित नाही, तर भारतावर मुघलांचे देखील आक्रमण. बरोबर आहे. आणि ही आक्रमण तर एवढी राक्षसी प्रमाणाची होती की आपल्या हिंदू समाजाला, उत्तरेमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला फार मोठ्या या आक्रमणाला बळी पडावं लागलं. तेव्हा असा भटके विमुक्त प्रवर्गातला हा जो प्रवर्ग आहे, हा लोकांसमोर देव जागृत करण्यासाठी जिथे नंदी असो किंवा ते कडक लक्ष्मीवाले असो, हे म्हणजे लोकांपर्यंत देव घेऊन जात होते. त्या काळापासूनचा हा इतिहास आहे आणि आज या समाजावर अशी वेळ आहे. बरोबर आहे, अगदी खरं आहे. म्हणजे अगदी जेव्हा पहिल्यांदा अशी आक्रमणं झाली, मुघल काळामध्ये जेव्हा अशी आक्रमणं झाली, खरं म्हणजे महाराणा प्रतापांना देखील या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. आणि त्या काळामध्ये त्यांना साथ देणारे जे कोणी असतील तर ते भटकेमुक्तांमधलेच होते. आजही त्यांच्याबरोबर आपण जर बघितलं, गाडी लोहार जो समाज आहे, ज्याला हिंदीमध्ये गडिया लोहार म्हणतात, या समाजाने महाराणा प्रतापांबरोबर आपलं जीवन हे गाडीमध्ये व्यतीत केलेलं आहे. जोपर्यंत आमच्या राजाला त्याचं राज्य परत मिळत नाही, जोपर्यंत तो उदयपूर आपलं परत जाणार नाही त्यांच्या राजधानीत, तोपर्यंत आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर भटकंती करू, त्याला शस्त्र बनवून देऊ, असा सांगणारा तो गाडिया लोहार समाज आहे. खरं म्हणजे त्या काळामधल्या अनेक समाजांनी, म्हणजे राजपूत असेल, कतारी असेल, सिकलकर असेल, अशा सगळ्या समाजाचं सहकार्य या सगळ्या राजा महाराजांना, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, यांना त्या काळात मिळालेलं आहे. आणि ज्या वेळेला मुघल काळामध्ये अनेक आक्रमणं झाली, त्याच्यामध्ये अनेक देवळांचा नाश झाला. अगदी आपण बघतो की तुळजाभवानीचं मंदिर देखील फोडलं गेलं. अशा काळामध्ये आपल्या देवता कशा आहेत हे घरोघर पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मर्याईवाली समाजाने केलंय. अगदी डोक्यावर तो मंदिराचा हे घेऊन, हा तुमचा देव, ही तुमची देवता आहे असं सांगणारा कुठला समाज असेल तर तो मर्याईवाला आहे. आणि आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावं म्हणून तो स्वतःच्या अंगावर कोरडे ओढून घेतो आणि मग तुमचं लक्ष वेधतो की मी तुमच्या दाराशी आलोय, तुमचे देव घेऊन तुमच्या दाराशी आलोय, असं सांगणारा समाज म्हणजे मर्याईवाला समाज. म्हणजे सर आता पाहायला गेलं की हे सगळे समाजाचा इतिहास एवढा मोठा आहे आणि भारताच्या 75वी भारताचा अमृत महोत्सव आपण स्वातंत्र्य वर्ष आपण साजरा करतो. आजही या समाजाच्या प्रश्नांकडे जर प्रशासनाकडून जर कुठेतरी संवेदनशील नजरेने पाहायला जात नाहीये, समाजाकडून कुठेतरी संवेदनशील नजरेने पाहायला जात नाही, तर आपल्याला काय अपील करावं असं वाटतं यासाठी, आणि यासाठी काय उपाययोजना करणं महत्वाचं आहे? खरं म्हणजे सरकार आणि सर्व समाज यांनी त्यांच्याकडे सुहृदयतेनेच बघणं गरजेचं आहे. कारण या सगळ्यांचा इतिहास हा जाज्वल्य आहे. देव, देश आणि धर्म या 3 गोष्टीसाठी या सगळ्यांचं योगदान हे सगळं आपण गेल्या सगळ्या इतिहासामध्ये बघतो. मग तो बंजारा समाज असो, मर्याईवाला असो, या सगळ्यांनी देव, देश, धर्मासाठी आपलं बलिदान केलेलं आहे. आणि तुमचे देव, देश हे राखून ठेवण्यामध्ये, त्याला सांभाळून ठेवण्यामध्ये यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि म्हणून समाजाला पण मला असं सांगावं वाटतं की इंग्रज असतील, मुघल काळामध्ये असतील, ह्या सगळ्या समाजाकडे आपण ज्या सहानुभूतीने पाहण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे जे याच्याने बघतो, संशयाने बघतो, ते सोडून आपण त्यांच्याकडे सुहृदयतेने बघितलं पाहिजे, त्यांना पण माणूस म्हणून बघितलं पाहिजे. आणि जोपर्यंत या सगळ्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत आपला देश सुद्धा परमविवाह जाणार नाही. ज्या काळामध्ये हे सगळे भटकीमुक्त अतिशय मोलाचं योगदान देत होते आपल्या सगळ्या देशाच्या जीडीपी मध्ये, म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपल्या देशाचा जीडीपी 35% आसपास होता. तो कोणामुळे होता? तो सगळ्या या भटक्यामुक्तांच्या योगदानामुळे होता. आज त्यांच्याकडेच दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं
आणि त्यांच्यातली कला असेल, त्यांच्यातली कारागिरी असेल, यांच्याकडे लक्ष दिलं, तिला नवीन रूपामध्ये मांडण्याची संधी मिळाली, तर नक्कीच भटके विमुक्तांचा जो गौरव आहे पूर्वीचा, आणि तोच देशाचा पण गौरव आहे, आणि तो जर पुनर्प्राप्त करायचा असेल तर सरकारला सुद्धा यांच्यासाठी काही विशेष योजना, विशेष तरतुदी कराव्या लागतील. खरं म्हणजे 1952 मध्ये हा कायदा मागे घेतला गेला, 1871चा. त्याच्यानंतर साकल्याने त्यांच्यासाठीच्या काही योजना सरकारने आणायला आवश्यक होत्या. खरं म्हणजे त्यासाठी एक वेगळा आयोग, जसा अनुसूचित जाती जमातीसाठी वेगळा आयोग आहे, तसा वेगळा आयोग हा भटकेमुक्तांसाठी पण हवा होता. अगदी 1952 पासूनच हवा होता, परंतु तो आज काय तसा आयोग झालेला नाही. 2 आयोग आले, रेणके आयोग आला, दादा इदाते आयोग आला, परंतु स्थायी आयोग अजूनही भटकेमुक्तांसाठी आलेला नाहीये, जेणेकरून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवले जातील. त्याचप्रमाणे भटकेमुक्तांसाठी स्वतंत्र असं धोरण पण अस्तित्वात नाहीये. युवकांसाठी धोरण आहे, अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र धोरण आहे, भटकेमुक्तांसाठीचं स्वतंत्र धोरणच अस्तित्वात नाही. आज जे काही चाललंय ते तुकड्या तुकड्यांवर चाललंय, म्हणजे याचे कॉपी करून, त्याची कॉपी करून आपण त्या सगळ्या घोषणा भटकेमुक्तांसाठी करतो की अनुसूचित जातीसाठी या योजना, मग आम्हाला पण त्या हव्यात. पण भटकेमुक्तांचा खरं म्हणजे साकल्याने विचार करून, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यांचा विचार करून त्यांच्यासाठीच्या स्वतंत्र योजना, त्यासाठीचं स्वतंत्र धोरण आणि त्यासाठीचं स्वतंत्र आर्थिक बजेट, आर्थिक तरतूद ही अर्थसंकल्पात असली पाहिजे, केंद्राच्या आणि राज्याच्या. म्हणजे अशा आयोग जे आहे ते केंद्राने तयार करावे आणि राज्याने पण तसे आयोग वेगवेगळ्या राज्यामध्ये व्हावेत, तरच भटकेमुक्तांच्या प्रश्नांना कुठेतरी लवकरात लवकर न्याय मिळू शकेल असं मला वाटतं. सर, 1991 साली भटके विमुक्त परिषदेची स्थापना झाली. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये म्हणजे आतापर्यंतच्या ज्या काही मागण्या आपण सरकारसमोर व्यक्त केल्या, ज्या मांडल्या, त्यापैकी कसा प्रतिसाद होता आणि कोणत्या कोणत्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या? भटकेमुक्त विकास परिषदेचा पहिल्यापासूनच संघर्षापेक्षा समन्वयावर आणि प्रत्यक्ष ग्रासरूट लेवलला, म्हणजे मुळापर्यंत जाऊन त्या प्रश्नाचा अभ्यास करणं हा आपल्या कार्यकर्त्यांचा स्वभाव राहिलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पण आपण ते करतो, आणि सरकारला काही ठोस आकडेवारीच्या आधारावर आपण हे सगळं करायला भाग पाडतो. आणि म्हणून सरकारकडे मागण्या करताना आपण वेगवेगळ्या गोष्टींची आपण जेव्हा मागण्या करतो त्यावेळेस अशाच मागण्या आपण सरकारकडे केल्या आहेत की ज्याचा काहीतरी ठोस आपल्याकडे आधार आहे. आणि म्हणून भटकेमुक्तांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण मागच्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय. अगदी गाव पातळीपासून आपण असे प्रयत्न करतो, अगदी गावातल्या गणपती उत्सवापासून तर आत्ता रामललांचं ते अयोध्येत मंदिर झालं, तिथं देखील त्या जे 11 जोडपे पूजेला बसले त्यामध्ये एक जोडपं भटकेमुक्तांमधलं होतं, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आणि महाराष्ट्रातून 10 भटकेमुक्त समाजाचे जे पंचमंडळी आहेत वेगवेगळ्या जाती जमातीचे, म्हणजे त्यामध्ये मरेवाला असेल, पाथरवट असेल, मसनजोगी असेल, कैकडी असेल, वडार असेल, या समाजात रामोशी असेल, या समाजाच्या समाज प्रमुखांना पण अयोध्येत पाठवलं होतं. तर हा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोच आहे. आणि म्हणून शासकीय पातळीवर देखील आपण भटकेमुक्तांमध्ये काम करणाऱ्यांसाठी राजे उमाजी नाईक पुरस्कार, आणि भटकेमुक्तांमधल्या कारागिरांसाठी विश्वकर्मा पुरस्कार, आणि भटकेमुक्तांमधल्या पारंपरिक कलाकारांसाठी नटराज पुरस्काराची घोषणा आपण सातत्याने प्रयत्न केले. आणि मागच्या वर्षापासून सरकारने ती घोषणा केली. एक अतिशय मोलाची भर त्याच्यामुळे पडणार आहे, कारण खऱ्या कारागिरांना, खऱ्या कलाकारांना त्या निमित्ताने प्रोत्साहन मिळणार. नक्कीच सर, म्हणजे याच पार्श्वभूमीवर आजही आपण तसाच पाठपुरावा शासनाच्या माध्यमातून आणि समाजातून मिळावा, भटके विमुक्त प्रवर्गाला सन्मान मिळवण्यासाठी आपण करत आहात. नुकतीच आपण मुंबईतल्या लोकभवन मध्ये माननीय राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याशी आपण भेट केली आणि भटके विमुक्त प्रवर्गासाठी काय मागण्या आपण लावून धरल्या. हे मुद्दे, यातील मुद्दे प्राधान्यक्रमाने सांगायचे झालं तर कोणते होते? खरं म्हणजे भटकेमुक्तांसाठी आपण अनेक वर्षापासून काम करतो आहे. तर एक आदर्श असा प्रकल्प यमगरवाडीच्या रूपाने हा सगळ्या देशभरासाठी मोठा आश्वासक आणि वस्तुस्थितीला धरून उभा केलेला मोठा प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे भटकेमुक्तांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होत आहे. आणि तो प्रकल्पचं दर्शन मान्य राज्यपालांनी घ्यावं यासाठी आम्ही मान्य राज्यपालांना विनंती केली, आणि ती त्यांनी सहर्षतेने मान्य पण केली की येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच आमच्या यमगरवाडी प्रकल्पाला भेट द्यायला उत्सुक असतील असं त्यांनी सांगितलंय. लवकरच त्याचं नियोजन राज्यपाल भवन म्हणजे लोकभवनातून होईल अशी आम्हाला नक्की खात्री आहे. दुसरं म्हणजे भटक्या मुक्तातल्या आता तुम्ही म्हटलं की भटक्यामुक्तांसाठी परिषदेने काय काय केलं, तर मागच्या वर्षी आम्ही अनेक वर्षापासून सरकारला म्हणत होतो की
ज्या दिवशी हा 1871चा कायदा रिअपील केला गेला ती तारीख होती 31 ऑगस्ट 1952 आणि म्हणून 31 ऑगस्ट हा दिवस सर्वत्र भटकेविमुक्त दिन म्हणून देशभरामध्ये साजरा होतो. हो. आणि आमची पण ती महाराष्ट्रात पण ती मागणी होती. भटकेमुक्त विकास परिषद असेल याची तर सातत्याने मागणी होती. तसंच आमच्या सोबत अनेक संघटनांची पण ती तशी मागणी होती. आणि मागच्या वर्षी आपल्या महायुती सरकारने ती विनंती मान्य केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर आपले शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी ती सहर्षतेने मान्य केली. आणि 31 ऑगस्ट हा मागच्या वर्षापासून शासकीय पातळीवर जो लोक साजरा करतच होते भटकेमुक्त दिवस म्हणून, पण शासनाने शासकीय पातळीवर तो दिवस घोषित केला आणि साजरा पण करायला सुरुवात केली. तर त्या दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रपती महोदयांनी यावर्षी 31 ऑगस्टच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावं. तो कार्यक्रम विशेष करून आपण बहुजन कल्याण विभागाच्या मार्फत तो साजरा केला जातो. आणि म्हणून अशा कार्यक्रमाला कुठेतरी माननीय राज्यपाल महोदयांनी उपस्थिती लावावी, प्रमुख पाहुणे म्हणून यावं आणि भटकेमुक्त समाजाच्या लोकांमध्ये एक आशादायक चित्र त्या निमित्ताने जावं की शासन पातळीवरचं कोणतरी आपली दखल घेतं आहे. आणि ज्या सुहृदयतेने त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं तर त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमाला येण्याचं कबूल पण केलंय माननीय राज्यपाल महोदयांनी. नक्कीच सर, म्हणजे आमच्यासारखे पत्रकार असो किंवा संवेदनशील कार्यकर्ते ते समाजामध्ये काम करतात, हे जेव्हा असे प्रतिनिधी जेव्हा समाजाकडे जातात आणि इतर समाजासारखे भटकेविमुक्त प्रवर्गातील अनेक जे मान्यवर आहेत, जे लोक आहेत, ती एक तक्रार सातत्याने लावून धरतात की जातीच्या दाखल्यामध्ये जी शासनाची 1950 जी अट आहे ती अट शिथिल करण्यासाठी विशेषतः या प्रवर्गाला सर्वाधिक गरज आहे. कारण मगाशीच आपण सांगितलं की भटकंतीमुळे या समाजाला कागदपत्राशी फारकती घ्यावी लागते, विसंगती होते कागदपत्राची. तर या मुद्द्यावर आपण आजपर्यंत काय काम केले आणि अगदी बरोबर आहे. भटकेमुक्तांचा मूलभूत प्रश्न जो आहे तो कागदपत्र आहे आणि त्याची जी डीम डेट आहे ती 1961 पूर्वीचा पुरावा असला पाहिजे. खरं म्हणजे 1952च्या अगोदर अनेक पिढ्या त्यांच्या भटकंतीमध्ये गेल्या. एका जागी स्थिर नव्हते. शिक्षणामध्ये त्यांचा टक्का फारच कमी होता इंग्रज आल्यापासून आणि त्याच्यामुळे भटकंती करत असल्यामुळे त्यांची नोंदही कुठं मिळत नाही. अगदी गावामध्ये त्याचं घर देखील नाही, रानामध्ये शेत नाही, अशी त्याची अवस्था आहे. निष्कंचन अशी त्याची अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमुळे त्याला 1961 पूर्वीचे जात दर्शवणारे पुरावे मागणं आणि ते सगळ्यांकडेच उपलब्ध नाहीये. अगदी शिक्षणच झालेलं नाहीये. त्याच्यामुळे कुठलाही महसुली पुरावा किंवा शालेय शिक्षणाचा पुरावा त्यांच्याकडे नसतो 1961 पूर्वीचा की ज्याच्यामध्ये जात दाखवलेली असेल असा. आणि तोच पुरावा मागितला जातो. काही जातींचा तर नव्याने समावेश झालाय. मर्यादित समाजाचा समावेश तर 1996 साली झाला. त्यांना 1961चा पुरावा मागणं म्हणजे अतिशय अवघड आहे की ज्या जातीला जातीची मान्यताच नव्हती की याला मर्यादेवाला म्हटला जातो, तो समाज 1996 साली यादीत येतो, सूचीत येतो भटक्या प्रवर्गाच्या. आणि त्याला जर 1961चा पुरावा मागितला तर तो कुठून आणेल? अशी स्थिती सगळ्याच भटकेमुक्तांमध्ये आहे. विशेषतः ज्या छोट्या जाती आहेत, मर्यादेवाला असेल, वडारा असेल, पाथरवट असेल, बेलदार असेल, अशा ज्या अनेक जाती आहेत ते यांच्याकडे मुळामध्ये कुठेही शिक्षण त्यांचं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्याकडे 1961चे पुरावे मिळत नाहीत. आणि म्हणून आपण सरकारला असा आग्रह धरला होता की काही अशा ज्या छोट्या जाती आहेत त्यांच्या बाबतीत सरकारने थोडं लवचिक धोरण स्वीकारलं पाहिजे आणि 1961च्या पुराव्याच्या ऐवजी त्यांच्या गृह चौकशीच्या आधारे त्यांचे देवदेवता कुठले, त्यांच्या चालीरीती कुठल्या आहेत, त्यांच्या बोलीभाषा कुठल्या आहेत याचं गाव पातळीवर जाऊन म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्ष स्थळ पाहणी असं जे म्हणतो त्या आधारे करावं. त्या संदर्भातले GR पण सरकारचे आहेत, परंतु त्याच्यावर विशेषतः अंमलबजावणी होत नाहीत. आणि त्यामुळे त्यातून सरकारला अशी भीती वाटते की त्यातून काही जे नाही आहेत म्हणजे बोगस लोक त्यातून काही फायदा घेतील असं सरकारला वाटतं. ते होऊ नये, आमची पण तशीच इच्छा आहे. परंतु जे खरे लोक आहेत ते पण वंचित राहू नये या सगळ्यापासून. आणि म्हणून गृह चौकशी करून त्यांना जातीचा दाखला मिळावा अशी आपण मागणी करतो. आणि बऱ्याच ठिकाणी तशा गृह चौकशीच्या आधारावर म्हणजे कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, बीड असेल, परभणी असेल, लातूर असेल, इथल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुहृदयतेने हे प्रश्न सोडवले आणि म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात जातीचे दाखले आपल्याला मिळू शकले. पण अजूनही शहरामध्ये गृह चौकशीच्या आधारावर दाखले मिळवण्यामध्ये खूप मोठी अडचण आहे आणि ती अडचण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारशी आपण
वेळ पडली तर त्यासाठी भांडतो पण आणि आपले प्रश्न लावून पण धरतोय. नक्कीच ते प्रश्न येणाऱ्या काळामध्ये अतिशय बिकट आहेत आणि ते सुटले पाहिजे असं आम्हाला पण वाटतं. आणि म्हणून या विषयावर अधिक गांभीर्याने विचार करणं सरकारला पण आवश्यक आहे. खरी माणसं जातीच्या दाखल्यापासून वंचित राहू नये हा नक्कीच सरकारला विचार करावा लागेल आणि सरकार त्या दृष्टीने विचार करतही आहे. अशा जिल्हा समित्या आपल्या मागणीवरनं सरकारने घोषित केल्या आहेत. जिल्हास्तरीय समिती यासाठी घोषित केली आहे. पुढे जाऊन तालुकास्तरीय समित्या पण त्या होतील आणि याच्यातून एक सरकारवर एक चांगला दबाव गट आणि त्या विषयात काम करणारे कार्यकर्ते, प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करणारे कार्यकर्ते हा विषय लावून धरतील आणि येणाऱ्या काळामध्ये सरकार पण याच्यामध्ये थोडी सुधारणा करेल आणि विशेषतः अधिकाऱ्यांनी सुहृदयतेने आदर प्रश्न सोडवला, खरं जाऊन चौकशी केली वस्तीवर पालावर जाऊन, तर त्यांना पण वाटेल की नाही या माणसाला दिलंच पाहिजे, कारण अशीच त्यांची स्थिती असते. आणि त्यामुळे नक्कीच या विषयात सरकारने थोडं अजून 2 पावलं, अधिकाऱ्यांनी अजून 2 पावलं पुढे येणे गरजेचं आहे. आदरणीय नरेश पोटे सरांना मला विचारायचं वाटतं सर, की आपण मुंबईमध्ये काम, आपलं कार्यक्षेत्र मुंबईमध्ये म्हणजे अखिल भारतीय स्तरावर तर आपण पाहताच, कामकाज करताच, परंतु विशेषतः आपण मुंबईमध्ये काम करत आहात आणि मुंबईतला विविध हा समाज भटके मुक्त प्रवर्गामध्ये आज मुंबईमध्ये मोठ्या संख्येने राहत आहे. तर अशा समाजाच्या, मुंबईतल्या समाजाच्या आपल्यापर्यंत काय तक्रारी येतात आणि यासाठी आपण कोणकोणत्या योजनांनी कसा पाठपुरावा करतो? मुंबईमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारे भटके विमुक्त समाज राहतो. एक तर मुंबईत स्थायिक झालेला, म्हणजे अगदी रोडवर पुलाखाली अशा प्रकारे राहणारा, पण तो वर्षानुवर्ष स्थायिक आहे. म्हणजे असं नाही की आलाय असेही आहेत की जे येतात सीझनल आणि पुन्हा जातात, आणि काही जण जे राहतात इथेच 20 वर्षापासून कुठल्या तरी रोडवर राहतात, ब्रिजवर राहतात, पुलाखाली राहतात. आणि दुसरा असा समाज आहे की जो म्हणजे काही काळासाठीच येतो आणि परत निघून जातो. दोन्हींना समस्या आहेतच. हो, नक्कीच. म्हणजे जो वर्षानुवर्ष इथे राहतो तो कुठंतरी ब्रिजवर किंवा इथे राहत असल्यामुळे त्याच्याकडं काही कागद असतात, पण त्याला तो रोड बनताना किंवा तो ब्रिज बनताना तिथून उचललं जातं. वास्तविक अशा उचललं ज्यांना जातं त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणतात. त्यांना पीएपी अंतर्गत घरं मिळणं हे स्वाभाविक अपेक्षित आहे. पण राज्य शासनातले काही अधिकारी, महानगरपालिकेचे काही अधिकारी, काही बिल्डर्स, काही स्थानिक राजकारणी हे सगळे एकत्रित संगनमत करून ह्या भटके विमुक्तांना थोडेसे पैसे देऊन कसं हाकलता येईल, म्हणजे त्यांना पैसे देऊन त्यांना हाकलणं आणि त्यांचं जे काही घर आहे त्या घराला कब्जा मिळवणं. म्हणजे आता अगदी उदाहरण घ्यायचं तर वडाळ्याची वस्ती उठवताना, आज वडाळ्याच्या वस्तीला उठवल्यानंतर त्यांना घर मिळणं स्वाभाविक अपेक्षित होतं. आज वडाळ्यासारख्या वस्तीतल्या 5 किलोमीटरच्या परिघात त्यांना घर मिळणं पीएपी अंतर्गत अपेक्षित आहे. म्हणजे स्वाभाविक 60-65 लाखाचं घर तिथल्या त्या आपल्या भटके विमुक्त बांधवाला मिळणं अपेक्षित आहे. पण त्याच्या हातात 15 ते 20 लाख रुपये टेकून त्याच्या सह्या घेऊन त्याला हाकललं जातं, त्याला भीती दाखवली जाते, त्याच्याशी खोटं बोललं जातं की तुला काहीच मिळणार नाही. मग अशा अवस्थेत तो भटके विमुक्त समाजातला नागरिक मिळालेले 15-20 लाख घेऊन कुठेतरी विरार, पालघरला निघून जातो. म्हणजे 60-70 लाखाचं त्याचं घर त्याला लुबाडून खोटं बोलून त्याला हे केलं जातं. ही झाली त्यांची समस्या. पण असे अनेक आहेत, जसं मर्याईवाले आहेत, वासुदेव आहे, नंदी बैलवाला आहे, की जो येतो 2-3 महिने इथे काम करतो, म्हणजे नंदी घेतो, घरोघर फिरतो, तर त्याला स्थानिक यंत्रणा असतील, पोलीस असतील, उगाच त्रास दिला जातो, त्याच्याकडे संशयाने पाहिलं जातं, त्याला चोरीच्या आरोपाखाली कुठेतरी टाकलं जातं. म्हणजे त्याची काही चूक नसते, पण त्याला उगाच कुठल्या तरी केसमध्ये गोवलं जातं. सामान्य नागरिक सुद्धा त्याच संशयाने त्याच्याकडे बघतात. तर हे जे असे येतात त्यांची ही समस्या आहे. तर मुंबई महानगरामध्ये भटके विमुक्तांमध्ये ह्या प्रामुख्याने ही समस्या आहे. सर, इतक्या वर्षामध्ये 1991 पासून ते आज 2026 वेगवेगळ्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या पक्षाचं सरकार आलं. आघाडी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, युती या सर्व कालखंडामध्ये भटकेमुक्त प्रवर्गासाठी नेहमी विशेषतः काय मागण्या केल्या गेल्या. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेचं परिवर्तन झालंय. भाजप महायुती आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये सत्ता स्थापन झाली. काय विशेष मागणी कराल या प्रवर्गासाठी मुंबईतल्या समस्या अनुषंगाने? जसं
उद्धवराव म्हणाले की कागदपत्रांची समस्या आहे ग्रामीण भागात, मुंबईतही आहे. मुंबईत आपण 2000 एक सॅम्पल सर्वे केला होता. त्याच्यातही आपल्याला असं आढळलं की 60-65% लोकांकडे जात प्रमाणपत्रच नाही नाहीये. आणि आधार वगैरे 15-20% लोकांकडे नाहीये. मुंबईमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅम्प लावले तर ते फेल गेले होते, म्हणजे आधीच्या काळात जे लावले गेले ते. आणि या प्रत्येक याच्याकरता काही विशिष्ट अधिकारी यावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ जन्म दाखला नाहीये एखाद्या भटके विमुक्ताकडे, कारण सगळी कागदपत्र सुरू होतात जन्म दाखल्याकडनं. जन्म दाखला नाही तर जिल्हा शल्य चिकित्सक तिथे उपस्थित असावा लागतो. नक्कीच. त्याने त्या भटके विमुक्ताचं अवलोकन करून त्याला त्याचं वयाचं सर्टिफिकेट देणं अपेक्षित असतं. पण मुळात शल्य चिकित्सक येत नाहीये. त्यामुळे असे कॅम्प तो न आल्यामुळे त्याला जन्म दाखला मिळत नाही, दाखला मिळत नाही म्हणून पुढची कागदपत्र मिळत नाही. तर हे असं सुरू होतं. पण आत्ता काल परवा एक कॅम्प जो लागला तिथे बरेचसे अधिकारी उपस्थित राहिले. म्हणजे शासनाने आत्ता भटके विमुक्तांकडे लक्ष द्यायला जे सुरू केले, त्यामुळे एक राज्यस्तरीय समिती स्थापन केली या कागदपत्रांकरता. प्रत्येक जिल्ह्याला 4 सदस्य शासनाने अशासकीय सदस्य म्हणून घेतलेत. शासन वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या बैठका आयोजित करते आणि त्याच्यामध्ये एकदम पटकन सुटेल शक्य नाहीये, कारण वर्षानुवर्षाची अधिकाऱ्यांची एक मानसिकता आहे. हो. त्यांना ती भीती आहे की कोणी खोटी लोक येऊ नयेत. ही मानसिकता बदलणं, त्यांना संवेदनशील करून आपल्या नागरिकांना हे सगळं उपलब्ध करून देणं एक मोठा टास्क आहे. पण हे सगळं आत्ताच्या ह्या आलेल्या शासनाच्या काळात बदलताना दिसतंय. आता काही जे भटके विमुक्त समाजाचे लोक तात्पुरते येतात, हो. त्यांना जे शेल्टर्स शासनाने बांधले ते शेल्टर्स शासनाने उपलब्ध करून दिले. उदाहरणार्थ कुर्ल्याला आपले नंदी बैलवाले येतात, कुर्ल्याला आपले बाकीचे सगळे समाज येतात, मसनजोगी येतात, बाकीचे सगळे येतात, मरियेवाले पोतराज येतात. ह्या सगळ्यांना तिथे मैदानात राहत असतात. आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना स्वाभाविक ते चोर वाटतात, कारण मुळातच भटके विमुक्त समाज अत्यंत दैनावस्थेत राहत असतो आणि त्यामुळे हे वाटणं स्वाभाविक आहे, तो त्यांचा दोष नसतो. पण त्यामुळे ते जे कंप्लेंट करतात त्यामुळे यांना खूप त्रास होतो. तर यांना ते जे शेल्टर होम बांधलेले आहेत शासनाने बेघरांसाठीचे, तिथे तात्पुरता निवास देता येईल का ह्याच्या शासनाने विचार केला पाहिजे. असे जे नागरिक ज्यांना PAP अंतर्गत फसवणूक होते त्यांच्याकरता शासनाने विशेष लक्ष देऊन अशा अधिकाऱ्यांवरती अंकुश केला पाहिजे. तर हे जर काही गोष्टी जर इथल्या सरकारने मुंबईसाठी विशेष लक्ष दिल्या, मान्य मंत्री असतील, मान्य अधिकारी असतील, तर भटके विमुक्तांचं मुंबईमधलं जीवन सुसह्य होईल. कारण पूर्ण देशभरातला भटका मुंबईत आहे, जसा महाराष्ट्रातला आहे तसा अख्ख्या देशातला भटका मुंबईत आहे. नक्कीच सर, ज्याप्रमाणे भटके विमुक्त विकास परिषदेने आतापर्यंत लाखभर लोकांचं जो सर्वेक्षण केलं, त्याच सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आपण तर नक्कीच अभ्यास करतच आहात, पण याच पार्श्वभूमीवर असाही एक सर्वेक्षण झालं पाहिजे की असे किती लोकांवर अत्याचार झाले, असे किती लोकांचे प्रश्न समाजासमोर आहेत, सरकार पुढे जे निवेदन जात नाही, तशा प्रकारची एक मागणी समाजाकडून भविष्यात येऊ शकते. सोबतच आता सर उद्धवजी तुम्हाला विचारायचं आहे, आपण काम करत आहात या भटके मुक्त प्रवर्गासाठी, नव्या पिढीकडून आपली काय अपेक्षा आहे? जी तरुण पिढी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग अशा क्षेत्रामध्ये पुढे येते, तर त्यांनी या समाजाच्या विकासासाठी काय काम केलं पाहिजे, कोणत्या गतीमध्ये सामील झालं पाहिजे? नक्कीच आज थोडं परिवर्तन होताना दिसतंय आपल्याला. अनेक भटकेमुक्त समाजातले तरुण व्यवसायाकडे वळत आहे, नोकरी मिळत आहे. अनेक तरुणी असतील, तरुण असतील, सैन्य असेल, पोलीस असेल, वेगवेगळे शासकीय पदांमध्ये जी भरती होते आहे आणि यांच्याकडे खरं म्हणजे समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. हो. आरक्षणाचा लाभ घेऊन ही सगळी मंडळी नोकरीत आली असतील किंवा उद्योग व्यवसायात स्थिरावत असतील, तर यांच्याकडनं साहजिकच सगळ्या समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आणि खरं म्हणजे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांनी जे भोगलं, ज्या अडचणीतून ते पुढे गेले, त्या अडचणी इतरांना येऊ नये म्हणून त्यांनी पण बॅक टू द सोसायटी केलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या समाजातून आलो आहे अशा समाजाच्या विकासासाठी या सगळ्या तरुणांनी, या सगळ्या युवकांनी ज्यांना नोकरी लागली आहे, जे काही उद्योग व्यवसायात स्थिरावलेले आहेत, अशा सगळ्या अधिकारी असतील, कर्मचारी असतील, व्यावसायिक असतील, यांनी पुढे येऊन आपण आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतो ही वृत्ती त्यांच्यामध्ये पण निर्माण झाली पाहिजे. आणि त्यांनी या समाजाला पे बॅक टू द सोसायटी, म्हणजे आपण समाजाला जे देणं लागतो ते देणं त्यांनी नक्की गरजेचं आहे. त्यांनी वेळेच्या रूपाने, त्यांनी धनाच्या रूपाने
आपल्या तन्मन धनाने जर प्रयत्न केला तर नक्कीच हा जो मागे राहिलेला जो समाज आहे त्यासाठी नक्कीच त्याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता भटके विमुक्त विकास परिषदेची जी प्रमुख मागणी होती की हा प्रवर्गासाठी एक विशेषता दिन राज्य शासनाने घोषित केला आणि आता नुकताच 31 ऑगस्टला हा आपल्या तोंडावर आहे हा दिन. तर भटके विमुक्त विकास परिषद 31 ऑगस्ट जो दिन आहे हा कसा साजरा करणार आहे आणि त्या माध्यमातून त्याची दखल शासन पातळीवर कशी जाईल, समाजावर कशी जाईल? खरं म्हणजे भटके मुक्तांना जे आपण 4 बिंदूंवर काम करतो तर त्या मधला जो महत्वाचा बिंदू सन्मान जो आहे तो त्या सन्मानाच्या रूपाने तो व्यक्त झाला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. या निमित्ताने भटके मुक्तांमधले जे काही कलाकार असतील, काही कारागीर असतील, काही सामाजिक उच्चपदस्थ कार्यकर्ते. सामाजिक कार्यकर्ते असतील, सरकारी अधिकारी असतील, अशा चांगल्या सगळ्या लोकांचा गौरव त्या निमित्ताने व्हावा. शासनाकडून त्यांची कला समाजापुढे यावी, त्यांचं समाजामधलं जे योगदान आहे, आपल्या देव देश धर्मासाठी त्यांनी केलेलं योगदान आहे ते अन्य समाजापुढे पण यावं यासाठी विशेष प्रयत्न सगळ्या स्तरावरून व्हावे. अगदी विद्यापीठ स्तरावरनं देखील तसे प्रयत्न व्हावे. कारण विद्यापीठ हे या सगळ्या गोष्टीचं एक मोठं केंद्र आहे. त्यातून जर हा सगळा विचार केला तसंच शासनाच्या सगळ्या ज्या धोरणं आहेत ती बनवताना आणि असा दिवस साजरा करताना ही पण एक भूमिका असली पाहिजे की या सगळ्या समाजाला बरोबर घेतल्याशिवाय, या सगळ्या समाजाला त्यांचे अधिकार दिल्याशिवाय, या सगळ्या समाजाला संधी दिल्याशिवाय आपल्याला आपल्या देशाची प्रगती, जे आपण म्हणतो आपला देश परमवैभवाला गेला पाहिजे, ती साध्य होऊ शकणार नाही. आणि ती साध्य करायची असेल तर या दिनाच्या निमित्ताने, ह्या दिनाचे औचित्य साधून या सगळ्या गोष्टींना प्रमोट करणं, पुढे आणणं आणि या सगळ्या समाजाला सामाजिक सन्मान आणि सुरक्षा प्रदान करणं हे सरकारचं आणि समाजाचं पण मोठं काम आहे. सगळ्याच गोष्टी सरकारने कराव्या असे आम्ही म्हणणार नाही, समाजाने पण त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि भटकेमुक्ताच्या समाजातल्या पण लोकांनी यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आपले जे हक्क आहे, आपले ज्या देश गौरवासाठी केलेलं जे काम आहे ते समाजापुढे पण मांडणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये जे आज जे एक वेगळं वातावरण आहे की आरक्षणावर हे सगळं चाललंय, तर आरक्षण ही मागे राहिलेल्या संधी प्राप्त करून देण्याचं एक धोरण आहे सरकारचं खरं म्हणजे. आणि त्याच्याकडे त्या दृष्टीने बघता आपला जो बांधव आहे, जो मागे राहिला आहे, त्याला पुढे आणण्याची ही संधी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे 31 ऑगस्टच्या निमित्ताने. या आता तुम्ही जो एक प्रश्न विचारला थोड्या वेळापूर्वी की माननीय राज्यपाल महोदयांकडे पण आम्ही असं म्हटलं की ह्या ज्या छोट्या छोट्या जाती ज्या आहेत यांच्यातल्या काही समाजप्रमुखांना त्यांनी आमंत्रित करावं, त्यांच्याशी त्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करावी, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. तर त्या गोष्टीला पण माननीय राज्यपाल महोदयांनी सहर्ष सकारात्मक अशी हे दाखवलंय. तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या भटकेमुक्तांचं कल्याण हो, त्यांचा विकास हो, यासाठी सरकारने देखील अधिक चांगल्या रीतीने प्रयत्न करणं हेच या 31 ऑगस्टच्या निमित्ताने सरकारला पण सुचवावं असं वाटतं. नक्कीच. भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांपासून ते राज्यपालांसोबत झालेल्या चर्चापर्यंत आणि पुढील वाटचालीपर्यंतच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आपण आदरणीय उद्धवजी काळे आणि आदरणीय नरेशजी पोटे भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिले आणि या चर्चेमध्ये त्यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. आणि सर्वजन सुखी भवता हा जो आपला मूलमंत्र आहे यासाठी त्यांनी कामकाज केले आहे भटके विमुक्त परिषदेच्या माध्यमातून. आणि समाजाच्या शिक्षण, आरोग्य, कागदपत्रे आणि विकासाशी संबंधित प्रश्नांवर व्यापक चर्चा आज या माध्यमातून आपल्यासोबत त्यांच्याशी झाली आहे. यासाठी आपल्या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. आणि अशाच महत्वपूर्ण चर्चांसाठी, अशाच महत्वपूर्ण विषयांवर व्यक्त होण्यासाठी आपल्या MyMTV चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजच्या चर्चेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी MyMTVच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद.